दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील श्री स्वामी समर्थ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित महात्मा फुले बालसंगोपन केंद्र येथे 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य सत्कार समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. दलित पॅन्थरचे जिल्हा प्रमुख राजाभाऊ आढाव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. मंचावर उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. बाल विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत भाषणं सादर केली. तसेच देशभक्तीपर गीतांवर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांची दाद मिळवली. यावेळी नामदेव चौगुले यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले. RPI महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योतिताई पवार यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी अन्नदान करण्यात आलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष काशीनाथ चौगुले यांनी केलं. सूत्रसंचालन सागर शिंदे यांनी केलं, तर दत्ता माळवे यांनी आभार मानले. महात्मा फुले बालसंगोपन केंद्र गेल्या 5 वर्षांपासून काशीनाथ चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली घोडेगाव येथे कार्यरत आहे. केंद्राच्या कामाचं कौतुक करताना घोडेगाव सारख्या गावात बालसंगोपनाचं उत्कृष्ट काम उभं केलं असून यापुढेही आम्ही त्यांच्यासोबत राहू अशी भावना दलित पॅन्थर जिल्हा प्रमुख राजाभाऊ आढाव यांनी व्यक्त केली. कधी आपण येतच नाही. आताशी सुरुवात झाली टेजवर येण्याची, त्याच्यामुळे काय भाषण करायचं एवढंच आहे की तुम्ही आपले सगळे जय भीमचे कार्यकर्ते आले, तुम्ही सगळ्यांच्या शाळा बघितल्या असत्याल. जास्त बोलत नाही मी. आणि भटके लोक ह्या गावची त्या गावाला जाणार आहे, त्या लोकांची शाळा अशी सुंदर पहिली बार बघितली. मग ह्याचा खूप आनंद वाटलाय आम्हाला. एवढं बोलून दोन समजून जय हिंद जय महाराष्ट्र. कार्य बघून आम्हाला अगदी आनंद वाटतोय. आणि मुलांचं शिक्षण वगैरे सारं मुलं सांभाळता हे बघून तुमचं आम्हाला फार कौतुक वाटू शकते. आणि हे असेच कामं प्रत्येक ठिकाणी शिक्षणाचे कामं प्रत्येक लोकांनी करावा, घ्यावा, हीच माझी नम्र विनंती. यांना सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते. आज आम्ही या ठिकाणी 3 ते 4 वर्ष झाले या कार्यक्रमाला येतो. हा कार्यक्रम चौगुले सरांचं काम पाहून खूप मनाला आनंद वाटतो. तर आज अनाथ निराधार मुलांना ते चांगलं शिक्षण देतात, ते चांगल्या मार्गाला सगळे मार्ग दाखवतात, ते चांगला रस्ता दाखवतात. ते चौगुले सरांचं पण या निमित्त मी अभिनंदन करते. इथून पुढच्या पण काही मुलं येतील, पुढच्या मुलांना पण योग्य ती दिशा दाखवतील. आणि इथून पुढे जे आम्ही जे भावनिक शब्द दिलेला आहे का तुम्हाला वीट का होईना आमच्या पद्धतीने आम्ही तुम्हाला 100% मदत करू. तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आमचा या ठिकाणी यायचा हा एक 3रं ते 4थं वर्ष असेल. आम्ही या ठिकाणी चौगुले सरांच्या शब्दावर या ठिकाणी आम्ही येतो. या ठिकाणी आल्यानंतर खरंच खूप चांगलं वाटतं. आपण या ठिकाणी बसलेले लोक जितके काय असेल, मी स्वतः धरून आपण सर्व स्वार्थी आहेत. या जगामध्ये 70-80% आपण आपला स्वार्थ पाहतो, 20%च लोकांचं काम करतो. पण चौगुले सर मला असे भेटलेत का ते 100% स्वार्थ न पाहता लोकांचं काम करतात. त्यांची जी तळमळ असते ना, त्यांची तळमळ पाहून इतकं चांगलं वाटतं का असे सुद्धा लोक या आजही देशामध्ये आहेत. अशा लोकांमुळेच देश आपला चांगलं चालेल हे पण लक्षात घ्या. खरं तर सरांनी या बांधकामा संदर्भात काय बोलले, एक वीट तरी आम्हाला तुम्ही मदत म्हणून करा. मी आज या व्यासपीठाच्या माध्यमातून तुमच्या सर्व साक्षीने शब्द येतो. आमच्या ऐपतीनुसार ज्योतिताई असतील, आमचं महिला मंडळ असेल, आमचे RPI असेल, आमच्या ऐपतीनुसार आम्हाला जे काही तुम्हाला देता येईल वीट स्वरूपामध्ये आम्ही पुढील कार्यक्रमाच्या वेळेस नक्की देऊ. आणि खरंच त्या माध्यमातून आज आमचे आढाव सर सुद्धा आम्हाला या ठिकाणी भेटले. त्यांचं माझं थोडं बोलणं सुद्धा झालं आणि कार्यक्रम खूप चांगला झाला. यावर्षी
आम्ही वेळेत आलो, दरवर्षी आम्ही उशिराच येतो, कार्यक्रम संपल्यावरच असतो, फक्त याच वर्षी वेळेत आलो. खूप चांगलं वाटलं, लेकरांचं नृत्य पाहिला, खरंच चांगलं वाटलं एकदम. आणि थांबतो. जय भीम. नमस्कार, मी काशीनाथ चौगुले, महात्मा फुले बालसंगोपन केंद्र घोडेगाव संस्थापक अध्यक्ष. 15 ऑगस्ट 2026 भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त महात्मा फुले बालसंगोपन केंद्र घोडेगाव ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ आणि अनाथ निराधार लेकरांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजच्या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्रातून आलेले विविध क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते खूप मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्त RPI जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी ऋतुताई पवार, सुशांत दादा मस्के यांच्या वतीने आजच्या कार्यक्रमानिमित्त अन्नदान करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नवनिर्माते पॅन्थर दलित पॅन्थरचे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय राजूभाऊ आढाव, माझे बंधू पंडितदादा चौगुले मुंबई, मारुती चौगुले मुंबई आणि सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, महिला मंडळ, सर्व माता भगिनी, सर्वांचे मनापासून आभार. आपण या कार्यक्रमाला शोभा दिली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. असंच आपलं सहकार्य आणि प्रेम या लेकरावर असो. आणि याच कामावर न थांबता आता नवीन इमारतीचं काम चालू आहे, बिल्डिंगचं काम चालू असतानाही सगळं लोकसहभागातून काम करतोय. आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आपण सर्वांनी या बांधकामासाठी पुढे येऊन सर्वांनी सहकार्य करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महात्मा फुले बाल संगोपन केंद्र अतिशय सुंदर एक शून्यातून निर्माण केलेला हे जे बाल संगोपन केंद्र आहे, या संगोपन केंद्रामध्ये निराधार, गोर गरीब निराधार, शेतकरी, मजूर, कष्टकरी, दलित, पीडित, शोषितांचे मुलं जे निराधार आहेत त्या मुलांचं संगोपन करण्याचं काम या ठिकाणी आमचे मित्र काशीनाथ चौगुले हे करत आहेत. अतिशय मान अपमान सहन करून आज या मुलांना सांभाळण्याचं जे धाडस, 45 मुलांचं जे धाडस ते करत आहेत, त्यांचं शिक्षणापासून ते करत आहेत. त्यांचा मानस आहे की या माझ्या बाल संगोपन केंद्रातून एक का होईना IAS अधिकारी आणि IPS अधिकारी बनविल तरच मी राहील. ही अतिशय मोठी गोष्ट आहे आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून या महात्मा फुले बाल संगोपन केंद्रास मी माझ्या दलित पॅन्थर या जिल्हा संघटनेच्या वतीने त्यांना त्यांच्या पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या लेकरा बाळांसाठी ते जे लेकरांचं संगोपन करत आहेत त्या लेकरांना देखील मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. कार्यक्रमाला शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, उपसरपंच नाथा बाबर, बाबा भाऊ शिंदे, अशोक शिंदे, पंडित चौगुले, तानाजी चौगुले, शिवाजी सावंत, मोहन शेगर, गणेश महापुरे, दयाराम सावंत, भाऊराव शेगर, पिराजी शिंदे, भीमराव चव्हाण, बापू शेगर, बापू शिंदे, बाबाजी शिंदे, नामदेव सावंत, सर्जराव शेगर, उत्तम शिंदे, बाळू शेगर, अर्जुन शेगर, केशव कानडे, मोहन सावंत, आबा सावंत, विठ्ठल शेगर, विजय शिंदे तसेच सुनील शिंदे, अमोल चौगुले, अनिल चौगुले यांसह महात्मा फुले बालसंगोपन केंद्र शिक्षक, शिक्षिका, सर्व कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.